नाहीतर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय कोणताच पर्याय शिल्लक राहत नाही, अशी मी सरकारला विनंती करतो. असं म्हणू नका आत्महत्या करायचं किंवा आत्महत्याचा विचार कधी करायचा पण नाहीये. आपल्याला थांबायचं आहे. शेतकरी आपण शेतकरी राजा आहात. बरोबर. ते म्हैस कितीची होती आता ती? ते 1 लाखाची होती दादा. बघितलं का किती परिस्थिती अवघड आहे. 1 लाखाची म्हैस होती. म्हणजे शेतकऱ्यांचं तेच जे आहे ना, जे कमाई आहे ना, जे वर्षाची कमाई जी असते ना, त्याचे जे कमवलेलं जे बँक बॅलन्स म्हणतो ना आपण आपलं, तर ते त्यांचं बँक बॅलन्स हे दिसते ना तुम्हाला, ते बँक बॅलन्स हे आहे त्यांचं. बघा हे दिसते हे सगळं त्यांची कमाई हे कमाई असते. म्हशी कमी असतात, जनावर कमी असतात, आणि हे जर कमाई वाहून गेली त्यांची वर्षाची, तर त्यांची किती वाईट परिस्थिती आहे. नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत राजुरी या गावामध्ये. घरी बसून हे पत्रकारिता करणं हे पत्रकारिता नाहीये. खरोखर शेतकऱ्यांची जे व्यथा आहे, खरोखर जे नुकसान झालेलं आहे, जर स्पॉटवर आलं तरच तुम्हाला दिसेल. म्हणून आम्ही आज या राजुरी गावामध्ये येऊन तुम्हाला खरोखर यांची परिस्थिती काय आहे, काय नुकसान झालेलं आहे दाखवण्यासाठी आलेलो आहे. जरा दाखवा तुमचं काय काय जरा झालेलं आहे, त्याला खरोखर आपण आहे ना दाखवू त्यांना. हे पाहिजे आता ही कपाशी आहे. आता काय मला सांगायच्या मध्ये याच्यामध्ये बघा सगळं आता हे सगळं बघा, सगळं माती होऊन गेलेलं आहे, सगळं माती झालेलं आहे. हे दाखवा सगळं हे पूर्ण झोपलेलं आहे, हे पुरे झोपून गेलेलं आहे. पाणी एवढी वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. या इकडे पुढे या. आता यांची सुद्धा हे आता बघा हे लाखाने ठिबक केलेली आहे, यांची लाखाने ठिबक केलेली आहे, आणि यांचं पुरेपूर म्हणजे हे नुकसान झालेलं आहे. म्हणजे काय करायचं शेतकऱ्यांनी, तर या पुढे दाखवूया आपण. या इकडे हे पाहिजे, हे दाखवा, हे दाखवा. आता सांगा, आता हे बघा, आता हे बघा, आता हे सगळे माती झालेलं आहे पुरेपूर. ह्याच्यात हे माती म्हणजे पूर्ण माती होऊन गेलेलं आहे, चिखल होऊन गेलेला आहे. जर आपण खरोखर बघितलं तर हे तर चिखल झालेलं आहे सगळं, कपाशी वगैरे. पण याच्यामध्ये शेतकरी सुद्धाच म्हणजे चिखला म्हणजे असं परिस्थिती त्यांची सुद्धा होऊन गेलेली आहे. तुम्ही बघू शकता पण किती नुकसान आहे. दाखवा थोडस इकडे हे दाखवा, हे पहा इकडे हे दाखवा. जर झूम करता आलं तर झूम करून घ्या, थोडंसं थोडं झूम करता आलं तर हे दाखवून घ्या. हा दाखवा, हे पहा किती वाईट परिस्थिती आहे. हे दाखवा, या पुरेपूर दाखवा. येता नळ्या आता काहीच कामाच्या नाही आहेत. पुरेपूर हे बघा, हे सगळं पुरेपूर सगळं म्हणजे तुटून गेलेलं आहे, तर सगळं खराब होऊन गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता. या इकडे दाखवा, इकडे या. आता त्यांचं नुकसान एवढंच नाहीये. आता तुम्हाला आता मी पुढे दाखवतो. या इकडे तुमचे त्यांची मका सुद्धा बघा तुम्ही. आता हे सगळं दाखव चला. हे पुढे हे सगळं झोपलेलं आहे नाही, जवळून दाखवतो, एकदम व्यवस्थित दाखवा. हे पुरं म्हणजे ही कपाशी आहे. आता काय ह्याच्यात उत्पन्न निघेल त्याचं काय दाखवून द्या. हे सगळं दाखवून द्या, हे तर दाखवून द्या. आता आपण पुढे बघूया. त्यांची इथं मका आहे. किती वाईट परिस्थिती आहे बघा शेतकऱ्यांची. आता तुम्ही इथं बघू शकता या ठिकाणी. हे पहा, हे मका आहे त्यांची. कॅमेरामॅन दाखवा थोडस, लांबून दाखवू दे थोडस. हे पहा, हे दाखवू शकता इथं. हे शेतकऱ्यांची हे मका आहे. हे पहा किती वाईट परिस्थिती आहे. पहा दाखवा त्यांचं. हे पहा आता हे मका आहे. आता सगळे पहा याच्यात काय राहिलंय, पण सगळं कोंब फुटलं. या जवळून दाखवा, याच घ्या थोडस. हे मका दिसतंय ना, या अक्षरच्या कोंब फुटलेला आहे. कोंब हे पहा दिसतंय ना तुम्हाला, हे कोंब दाखवून द्या जवळ या पाशी. आता सांगा हे मका कोणत्या कामाची आणि कशाची आहे. बरं, एकच नुकसान नाहीये. इथं ही अतिवृष्टी झालेली होती, ढगफुटी झालेली होती, बरेचशी या ठिकाणी नुकसान झालेलं होतं. तर घरी बसून हे जे दृश्य आहे ते कोणाला दिसलं जाणार नाहीये. आणि जे पुढारी असतील ते घरी बसून जे कागद रंगवत आहेत, खरोखर ज्याचं नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भेटलं पाहिजे, आणि जे हकीकत आहे ते दाखवलं पाहिजे. म्हणून मी इथं शेतापर्यंत आलेलो आहे. तर आपण शेतकऱ्यांनाच विचारूया की आपलं खरोखर किती नुकसान झालेलं आहे आणि काय काय झालेलं आहे. हॅलो, मी राजुरी खोर्धावरून स्पॉटवरून भगवान चिंदा पाटील बोलतोय. माझी शेती ते 3 हेक्टर 10 आर आहे. या शेतीमध्ये माझी जे विहीर नाबूद झालेले कपाशीचं पीक आहे, हे सुद्धा 10-20 पैसे टक्के सुद्धा आता यासारखं नाही आहे. मला जवळजवळ 2.5 ते 3 लाख रुपये खर्च आलेला आहे. या खर्चात काहीतरी भरीव मिळत मिळावी, नाहीतर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक राहिलेला नाही. जो तो येतो नुसतं कागदी घोडे रंगवतो आणि
आजपर्यंत सुद्धा आम्हाला कोणी विचारलं की तुम्हाला किती मदत मिळणार आहे किंवा केव्हा देणार आहे, कुठलाच काही ठाव ठिकाणा नाहीये. तर आम्हाला सरकारला विनंती करणे की आम्हाला काहीतरी भरीव मदत मिळावं बा. आणि आमच्या जमिनी ज्या वाहून गेल्या, जमिनीला खरडा पडलेला आहे. आणि आज माझी ठिबक आहे, तुम्ही ठिबक सुद्धा पाहू शकता. एक ठिबकची नळी सुद्धा आम्हाला जमा करता येणार नाही. तर या कोणत्या पद्धतीने शेती करावं आणि काय करावं, जो माल आहे तो सुद्धा घ्यायला हरकत घेता येणार नाही. 10-20 पैसे सुद्धा हातात लागणार नाही. तुम्ही स्पॉटवर येऊन पाहू शकत असतील कपाशी किती अटकलेली, घाण किती अटकलेली आहे. माझ्या हातात सडेल कैऱ्या आहे, या सुद्धा तुम्ही पाहू शकत असतील. तर सरकारला एकच विनंती, लवकरात लवकर काहीतरी भरीव मदत मिळावा, नाहीतर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय कोणताच पर्याय शिल्लक राहत नाही, अशी मी सरकारला विनंती करतो. असं म्हणू नका आत्महत्या करायचं किंवा आत्महत्याचा विचार कधी करायचा पण नाहीये. आपल्याला थांबायचं आहे. शेतकरी, आपण शेतकरी राजा आहात. तर ह्या तुमच्या शेतामध्ये येऊन कोणत्या शासनाच्या व्यक्ती येऊन काही पंचनामा वगैरे केलाय का? पंचनामा केलेला आहे, पण तो काय कसा केला आहे, काय केला काही समजायला मार्ग नाही. वास्तविक आमचा पंचनामा खरडा पंचनामा झालेला आहे, पण सरकारनं काय करेल ते काही समजू शकत नाही अजून. आमच्यापर्यंत कोणी आलंय की नाही, फक्त पंचनामा झालेला आहे. मग तुम्हाला नुकसान भरपाई किती भेटेल, काय भेटेल, असा तो काही विषय झाला काहीच नाही. अजून नुकसान किती भेटेल कोणी आमच्याजवळ येऊ शकलं नाही. बघा किती वाईट परिस्थिती आहे, तुम्ही बघू शकता किती वाईट परिस्थिती आहे. यांचं कमीत कमी 2 ते 2.5 लाखाचं यांचा इथं म्हणजे पेरणी झालेली आहे, यांचा खर्च झालेला आहे. आता एवढं 2.5 लाख खर्च होऊन जर यांना जर एवढे पैसे नाही भेटले तर खरोखर त्यांची अवस्था दैनंदिन आहे, परिस्थिती अवघड आहे. तर आपण शासनाने इथं येऊन स्वतःहून त्यांनी बघितलं पाहिजे परिस्थिती काय आहे. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत राजोरी या गावामध्ये. बरेच दिवसापासून चाललं होतं शिंदाड राजोरी या गावामध्ये अतिवृष्टीमुळे बरेचसे नुकसान झालेलं होतं. पण आज पत्रकार म्हणून खरोखर इथं परिस्थिती काय आहे ते दाखवण्यासाठी इथं आज आपण आलेलो आहोत आणि तुम्हाला मी इथली परिस्थिती दाखवणार आहे. तर कॅमेरामॅन तुम्हाला हे दाखवा जर, हे आता ही उत्तावळी नदी म्हणतात, हे दाखवा जरा. हे बघा किती किती अडकलेले झाड आहेत आणि हे झाड अडकल्यामुळे परिस्थिती काय झाली तुम्हाला तुम्ही पुढे सांगतो. या इकडे दाखवता इकडे तुम्हाला. हे आता हे जे आहे ना, हे पूल आहे, हे पूल आहे. आता ह्या पुलाला हे अडकले पुरं झाड, हे पुरं, आणि इतर झाड अडकल्यामुळे म्हणजे पुरं पाणी इकडे जायचा प्रवाह थोडासा बंद झाला आणि ह्याच्यामुळे पुरं पाणी या पलीकडच्या शेतामध्ये आलेलं आहे. जर हे जर ओपन झालं असतं, हे जर इथं अडकलं नसतं तर कदाचित जे पलीकडे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे ते कमी झालं असतं. पण आता नाविलाज आहे शेतकऱ्यांचा. पण आता बघू शकता किती झाड आहेत बघा ना, हे किती मोठी झाड आहेत बघा. बरं एवढंच नाहीये, अजून त्यांचं असं म्हणणं आहे की इथे याच्या पलीकडे आहे ना, हे दिसतंय ना याच्या पलीकडे, तिकडून जनावर सुद्धा तिथे त्या ठिकाणी अडकलेले होते. दाखवा तिकडे त्या ठिकाणी. हो, या ठिकाणी जनावर सुद्धा येऊन इथं अडकलेले होते, वाहत तिकडून आलेले आहेत. मला वाटतं सिंधाडकडून नदी आली, सिंधाडची नदी आहे ना, आणि सिंधाडचे जे म्हशी गायीचे वाहत आले अक्षरशः या ठिकाणी येऊन अडकलेले होते. म्हणजे इथून त्यांनी ते काढलेले आहेत. म्हणजे किती जोरात प्रवाह होता हे आपल्याला बघायचं आहे आणि हे तुम्हाला दाखवण्यासाठी आलेलं आहे. हे सगळं मातीमध्ये आहे. बरं मी एवढंच दाखवत नाहीये की मी म्हणजे नुकसान झालं. कॅमेरामॅन तुम्ही काय करा, हे पुरं आहे ना, वाटा तुम्ही इथेच थांबा, वाटल्यास काय अडचण नाही, किंवा जवळून दाखवा. हे पहा पुरे किती नुकसान झालेलं आहे, हे दाखवा. पुरे झूम करून जर तुम्हाला करता आलं तर दाखवा. म्हणजे हे पुरेपूर हे कपाशी झोपलेली आहे, पुरेपूर. या तुम्ही थोडस पुढे या, इकडे या इकडे पुढे या पुढे या इकडे या. मी म्हणजे शेतात आलोय ना, खरोखर नुकसान झालं का नाही हे तुम्हाला दाखवण्यासाठी आलो नाही. आता तुम्ही इकडचं पूर्ण दाखवलेलं आहे ना, आता पूर्ण इथं बघा, शेवटपर्यंत तुम्हाला दिसते पूर्ण कपाशी म्हणजे सगळं वाहून गेलेली आहे. आणि पाणी तुम्ही विचार करा, तुम्ही जर पहा नदी कुठे आहे, त्या ठिकाणी नदी आहे बघा. तुम्ही विचार करा, तुम्ही तिथं नदी आहे, तिथं झाडं अडकले त्या पुलाला, म्हणून ते दिसते ना शेवटचा बंधारा, आणि तिथपर्यंत बघा, तिथपर्यंत प्रवाह, एवढं पाणी तिथून असं एवढं पाण्याचं वाहत गेलेलं आहे. असं किती नुकसान झालं असेल तुम्ही बघू शकता. आता हे इकडे आता ह्या बी पट्टा दाखवून द्या थोडं, शेवटपर्यंत दाखवत आला तर बा किती नुकसान झालेलं आहे. आता हे शेतकऱ्यांचं जे आहे ना,
आता हे सगळं ठिबक बघा, सगळं वाहून किती नुकसान आहे. तुम्ही म्हणजे विचार नाही करणार आहे आणि ह्यांचं दुःख सांगणं एकदम म्हणजे कठीण आहे. आपल्या एवढी परिस्थिती म्हणजे गंभीर आहे या ठिकाणी. तुम्ही दाखवू शकता. बरं तुम्ही मालक कोण आहे ते शेताची? बरं तुम्ही मालक आहात. आता आम्ही सगळी परिस्थिती तर त्यांना आम्ही दाखवतोय, सगळे बघतायत, एकदम गंभीर आहे, वाईट परिस्थिती आहे. तर तुमचं किती म्हणजे आता तुमचं एक हे कपाशी आहे, आम्ही तर आता म्हणजे कितीपर्यंत नुकसान झालं असेल एक अंदाजा तुमच्या 100% नुकसान झालं साहेब. 100%. 100% नुकसान झालेलं आहे. मग तुम्हाला हे सगळं करण्यासाठी किती खर्च आला होता? 2 लाख रुपये खर्च आलाय. 2 लाख आलेला हो. आहे. बरं, इथं शासनाने येऊन तुमचा पंचनामा झालाय का? पंचनामावाले आले पण ते बाहेरच्या बाहेर केला इकडे रोडावर. बाहेरच्या बाहेर केलेला आहे, बंदरावर नाही आले. बंदरवाले. बघितलं का तुम्ही? म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये यायला, चिखलात यायला त्यांचे बूट भरतायत, चिखलात त्यांचे पाय जात आहेत. किती गंभीर परिस्थिती आहे मला सांगा. आता मी पत्रकार म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी एवढं चिखलामध्ये, एवढं शेतामध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला परिस्थिती दिसते. जो बी ड्युटी करत असेल, जो बी नोकरी करत असेल, खरोखरच तो नोकरी करतोय का आणि खरोखरच शेतकऱ्याचा तो पंचनामा करतोय का? हे गंभीर बाब आहे आणि ही बातमी कलेक्टर पर्यंत गेली पाहिजे. ही बातमी तहसीलदारापर्यंत गेली पाहिजे. कोणता कर्मचारी असेल त्या शेतात याला, आता आपण त्यांना विचारलं, रोडवरून त्यांनी हो रोडावरून पंचनामा केले. रोडवर पंचनामा केला, बंदरावर आले नाही. बंदावर आलेलं नाही. त्या बंदरामुळे सगळं नुकसान झालं. बरोबर बऱ्याच पुऱ्या 50 शेतकऱ्यांचं. बरोबर आजूबाजूला झाडं येताना त्याच्यामुळे सगळ्यांचं नुकसान झालं. बरोबर. आता तुम्ही व्हिडिओ बघितला की मी अक्षरशः त्या बंधाऱ्यावर जाऊन इकडे पाणी का आलं, कशासाठी आलं, तिथपर्यंत आपण पोहोचलो. या चिखल मध्ये आलो पत्रकार म्हणून, तिथपर्यंत आम्ही शासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आणि जो कोणी असेल, जो पंचनामा करायला असेल, तलाठी आला असेल, तो माणूस, तो रोड दिसते ना तिकडे, तो रोड दिसते गाडीवर, त्या गाडीवर ते दिसते ना, त्या ठिकाणी तो दिसते ना, तो पंचनामा तो दिसतो. त्या गाडी थांबली, तिथून पंचनामा केलाय त्यांनी. त्याची गाडी दिसते या दाखवून, त्या गाडीवाला रोडवरच दिसतंय ना, तिथून त्यांनी पंचनामा केलेला आहे. आता मला सांगा, हे दाखवा थोडस. आता तिथून जर पंचनामा केलेला असेल तर हे कसं काय दिसेल, हे पंचनामा कसा का होईल? दाखवा थोडस. किती किती गंभीर आहे हो या शेतकऱ्यांचं. काय मला सांगा तुम्ही. आता हे पा झाड पाहिजे, थांबून घ्या थोडस. आता या, आता हे झाड आहे, या इकडे पा. आता हे झाड आहे, दाखवा त्यांना थोडस. आता हे झाड आहे. आता मला सांगा, आता याच्यामध्ये काय, मला सांगा. आता ह्याच्यामध्ये सगळं सडलेलं आहे. याच्यामध्ये काही जणांनी किती वाईट परिस्थिती, याच्यामध्ये सगळं सडलेलं आहे. आणि यांचं दुःख कोण बघेल, कोण येईल स्पॉटवर, कोण बघेल? म्हणूनच आम्ही एक पत्रकार म्हणून आमचं कर्तव्य आहे की शासनापर्यंत ही बातमी गेली पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. बाकी आमचा हेतू दुसरा काही नाहीये. खरोखर तुम्ही जर, म्हणजे आम्ही घरून बोलत नाहीये, आम्ही शेतातून बोलतोय. दाखवा परत त्यांना, अजून डबल दाखवा त्यांना किती नुकसान झालं. दाखवा, चला अजून या इकडे किती नुकसान झालेलं आहे. तुम्ही दाखवू शकता अजून किती वाईट परिस्थिती आहे. पण इकडे या, इकडे दाखवा, या इकडे. आता या इकडे, या इकडे, इकडे दाखवा, या इकडे. तुम्ही इकडे बघू शकता. हे बघा, हे ठिबक आहे हो. धीरे धीरे दाखवा, काही गडबड करू नका तुम्ही. व्यवस्थित बारीक दाखवा, काही पळपळ करू नका. मोटर बी यायला पाहिजे, त्यांची काही अडचण नाहीये. आता हे जे दिसतंय ना तुम्हाला, आता हे बघा, हे ठिबक. आता हे ठिबक आहे ना, हे ठिबक आहे वाटतं, हे ठिबक आहे ना. आता हे बघा कुठून आलेलं आहे, कसं आलेलं आहे. वाहत शेतकऱ्यांचं सगळं खर्च कमीत कमी कितीचा असेल हा? आपला 1 लाखाची ते होती साहेब. बरं. आता बघा, यांचं 1 लाखाची ठिबक होती आणि सगळं शेतामध्ये गोळा होत हे पोल्ला अडकले, सगळं गोळा होत. म्हणजे 1 लाखाचं फक्त ठिबकच गेलं. आता हे जे झाड आहे ना, तुम्ही झाड बघताय ना, हे दाखवा त्यांना. आता हे झाड दाखवत आहे, म्हणजे हे झाड तुमचं आहे का वाहून आलं? वाहून आलं साहेब, ते वाहून आलं बाजूला. म्हणजे हे एवढं मोठं झाड आलेलं, वाहून आलेलं आहे. याचा अर्थ किती जोरात प्रवाह होता हे तुम्हाला सांगायचे. आता आलोयच आपण शेतामध्ये, तर आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. इकडे या पा, हे पा किती प्रवाह जोरात असेल तुम्हाला दिसून येईल. हे पा, आणि पंचनामा दाखवून त्या जवळून काय काय खाली व्यवस्थित दाखवा, व्यवस्थित दाखवा. आता हे पा, शेतकरी आणि तो पंचनामा करणारा रोडवून पंचनामा केलं असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आता मला सांगा, रोडवून त्या शेतकऱ्याचं काय नुकसान झालं, काय दिसणार आहे मला सांगा ना. आता मी मध्ये येऊन तुम्हाला दाखवतो. दाखवा, हे पहा परिस्थिती. मी तुम्हाला मध्ये येऊन शेतामध्ये दाखवतो आहे, तुम्हाला दाखवा तिथं. आता हे इथून त्या पंचनामा करणाऱ्याला काय दिसेल तिथं, काय ते. आणि आजही जर बघितलं इकडे पाणी आहे शेतामध्ये. हे पहा पुरं पाणी आजू बघा, तुम्ही बघू शकता इकडं. हे पहा पुरं आजू पाणी आहे. दाखवा जरा, झूम करून दाखवा, कारण आता तुम्ही थांबा इथंच.
बरं, आता तुमचं अपेक्षा काय आहे शासनाकडून तेवढं सांगू. भरपाई मिळायला पाहिजे ना काही ना काही. जे नुकसान झालं ते भरपाई पाहिजे बा. बरं बरं म्हणजे कशी परिस्थिती बा. बरोबर आणि जो बंधारा आहे ना आपला, त्या बंधाऱ्यामुळे दरवर्षीच असं होते. बरोबर. हा तो जो बंधारा जुना झालाय आता, तो त्याच्यात काही पाट्या टाकत नाही, काहीच नाही. बरं. तो बंधारा शासनाकडून द्यायला पाहिजे आम्हाला. म्हणजे बंधारा काढला पाहिजे. काढला पाहिजे साहेब बंधारा. बरं, ठीक आहे. त्या बंधाऱ्यामुळे सगळे शेतकरी नुकसान सगळं बरं बरं. ते बंधाऱ्यामुळे सगळं नुकसान आता झालं. तुम्ही बघितलं असता तिथं आपण बंधाऱ्याचं तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे की ते बंधाऱ्याला सगळं लाकड सगळं झाडं अडकले तिथं ते बंधारा तिथं तो प्रवाह बंद झाला आणि त्यामुळे इकडे पाणी घुसलं. असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे आणि खरोखर ते तसंच आहे. आणि आता त्यांचं असं म्हणणं आहे की जेही नुकसान झालेलं आहे ते त्यांना भेटलं पाहिजे. कारण आपण काही असं म्हणजे आपण घरी बसून बोलत नाहीये. खरोखर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं जे आहे तेच तुम्हाला दाखवलेलं आहे आणि शासनानं येऊन खरोखर अशा शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई करून दिलं पाहिजे. आणि ही बातमी शासनापर्यंत पाठवली जाईल, कलेक्टरपर्यंत जाईल. कारण नुकसान झालेलं आहे. जर तुमच्या शेतापर्यंत कोणी आलेलं नसेल आणि व्यवस्थित जर पंचनामा केला नसेल तर आपल्याकडे व्हिडिओ आहे, आपण कलेक्टरपर्यंत पाठवू की हा पंचनामा खरोखर 100% नुकसान झालंय या नाही. आणि खरोखर थोडीशी मनाची जनाची असेल जो पंचनामा करायला आलेला होता. या जर शेतकरी बघा ना, तुम्ही अशा चिखलामध्ये रोज येतात, तुम्ही एक दिवस येता फक्त, तर एक दिवसात तुम्हाला मध्ये याला म्हणजे तुमचे म्हणजे चिखलामध्ये पाय जातात. अरे काय म्हणजे तुम्ही खरंच शेतकऱ्याची बाजू घेता का? घेतली पाहिजे. नाही घेतलं तर आम्ही आमच्या माध्यमातून, आमच्या पत्रकाराच्या माध्यमातून आम्ही सरकारपर्यंत नक्की यांची व्यथा आणि जे बी असेल संकट असेल, जे प्रश्न असतील, आम्ही आमच्या मार्फत पुढे पाठवू. धन्यवाद. शेतकरी हे पाण्याचा प्रवाह जो होता ना, रात्री 12 नंतर पाऊस चालू झाला. म्हणजे अतिवृष्टी आली, ढगफुटी झाली. कधी? रात्री 12 नंतर. त्याच्यामुळे सर्व शेतकरी घरी होते. त्याच्यामुळे कुणाचाही जीवाला हानी झाली नाही. जर प्रवाह दिवसा झाला असता तर काय नुकसान झालं असतं? साहेब आम्ही सगळेच गेला असतो इथे मग. कारण आम्ही शेतात राहतो ना मग. शेतकरी पण आपण तिथेच थांबतो ना. वाचलंच नसते कोणीच वाचलं, पूर्ण घर गेला असतं. बघितलं का परिस्थिती काय सांगतायत ते? दिवसा झालं असतं ना तर अक्षरशः पूर्ण घर गेला असतं. पुरेपूर शेतकरी जेवढे शेतात होते. आता विचार करा ना तुम्ही, ती नदी कुठे आहे तर दाखवा तिकडे नदी तेव्हा तिथे आहे. आणि तिथून प्रवाह जर पाहिजे इकडे दाखवा, आता ह्या इकडे रोड पर्यंत दाखवा, ही जी गाडी दिसते ना पांढरी, तिथपर्यंत पाणी असं वरून वाहत गेलेलं आहे. बघा तुम्ही, कपाशी दाखवते तुम्हाला की पाणी कुठून गेलेलं आहे. एवढ्या जोऱ्यात जर शेतकरी काय म्हणजे जीवाशी म्हणजे खेळणंच होतं. नशीब चांगलं त्यांचं, रात्री 12 नंतर पाऊस आला. बरं, जनावर वगैरे काही किती कोणाचे नुकसान झालेलं आहे का? नाही, जनावर शेतावरून आले वाहून, त्या बंधारात अटकले. 2 जनावर तिथे दाबले, बाकीच्या शेतातून वाहून गेले. असं आहे. शिंदाड. बघितलं का तुम्ही? आता तुम्हाला जो बंधारा दाखवला ना, त्याच्यात तिथं 2 जनावर अडकून म्हणजे आणि एक बैल. म्हैस आणि एक बैल होता म्हणजे तिथं अडकलेला. आणि बाकीचे जनावर ह्या शेतातून वाहून गेले. शेतातून म्हणजे अशा पद्धतीने असे इकडे असं वाहत गेलेले आणि ते पुढे सापडले त्यांना. धरणात गेले. म्हणजे पुढे कुठे गेले ते? धरणामध्ये. अशी परिस्थिती आहे. नशीब चांगलं आहे शेतकऱ्यांचं. पण एवढंच आहे की यांचा खरोखर पंचनामा करून त्यांना न्याय मिळाला पाहिजे. धन्यवाद. हजुरीमध्ये विठ्ठल दशरथ जाधव यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. मोसंबीचा यांचं किती नुकसान झालेलं आहे आपण तेच दाखवण्यासाठी आलेलो आहे. तुम्हाला दाखवतो. आता ही चारी दिसते ना तुम्हाला, हे दाखवून द्या. असं तिथून दाखवा, काही गरज नाही, तिथून दाखवा ना. असं आता ही चारी होती, ही पाईपलाईनची. तुम्ही बघू शकता किती जोरात होता हा प्रवाह. इथं झाड तर बघा तुम्ही, मुळीसाठी आता इथं झोपलं गेलं झाड. म्हणजे किती प्रवाह जोरात होता हे तुम्हाला दाखवायचं आहे. आता हा पाईप दिसतोय ना, हा पाईप हे पा झाडाला पा तिकडनं, हे पा इकडनं, म्हणजे किती वेग होता. ह्याच्यातून पाईप निघून, एवढा प्रवाह निघून त्या झाडाला अडकला. आणि इकडून तिकडून बघा किती वाकलेला आहे. दाखवून द्या, किती याला दाखवून दिलेलं आहे. आणि ही मुळ्या सुद्धा उड्याला झोपून गेलेला आहे. हे शेतकऱ्यांचं किती नुकसान आहे तुम्हाला ते दाखवतोय. या पुढे या, थोडस या पुढे या. आता हे तुम्ही बघू शकता. हे बघा झाड, बघा झाड दाखवा त्यांना, दाखवा तिथून झाड दाखवा. हो, म्हणजे हे बघा आता हे सगळं झाड, तर आता हे सगळं म्हणजे निघून प्रवाह निघून तर झोपून गेलं खाली. हो, आता हे सगळं झाडाला बघा मोसंबी दिसत आहे तुम्हाला. हे सगळं हे पहा मोसंबी दिसत आहे इथे आणि खाली पडलेले आहेत. अनेक दाखवा त्याला खाली किती नुकसान झालेलं आहे. आता हे झाड जर निघून पडलेलं आहे तर प्रश्नच येत नाही ह्या मोसंबी जगण्याचा, राहण्याचा. बरोबर. आता ह्याच्यानंतर दाखवा पुढे. आता इकडे हे पाय किती प्रवाह होतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये कपाशी दाखवा. या
हे पहा हे सगळं हे मोसंबी खाली जाते हे पहा खालून दाखवायची किती खाली मोसंबी गेलेले आहेत हे पहा आजूवर हे पहा मोसंबी लागलेलेच आहे यांना किती प्रवाह जोरात होता आणि सगळे कपाशी पाण्यात दाखवा म्हणजे किती नुकसान झालेलं आहे ते तुम्हाला दिसून येईल इकडून ठीक आहे आता तुम्ही इकडे बघू शकता इकडे शेतकऱ्यांचं किती नुकसान झालेलं आहे काय वाईट परिस्थिती आहे सगळं स्टॉप करून घ्या थोडस आता मोसंबीचं काय नुकसान झालेलं आहे आता तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये बघितलं आपण तुम्हाला दाखवलं आता हे आहेत शेतकरी मालक आपलं नाव काय आहे विठ्ठल दसरा जाधव बरं आता हे जे एवढं नुकसान बघितलेलं आहे एवढं नुकसान झालेलं आहे तर तुम्हाला आता शासनाकडून काय अपेक्षा आहे शासनाकडून मदत पाहिजे झाड पूर्ण गेले 30 वर्ष झाड चालणार आहे पूर्ण आता झाड बघा तुम्ही खाली हे बघितलं पूर्ण सगळं पूर्ण गेलं कपाशी गेली पूर्ण झाड निघून गेले माती पण वाळलेली आहे पूर्ण माती टाकायचं मला लाखो रुपये लावून मी माती टाकला जाणार नाही बरं पूर्ण पाईपलाईन वगैरे दीपक सर्व वाहून गेलेलं आहे बरं काहीच पर्याय आला नाही पूर्ण नालेचे नाले पडले हे चारच नाले पूर्ण नाले पडलेले काहीच राहिलेलं नाही बरोबर पूर्ण माती वगैरे सर्व वाहून गेलं दीपक पाईपलाईन माल आलेला माल होता तो टोटल लॉस झालेला आहे बघितलं का यांची व्यथा काय काहीच पडलं बाकी नाही. की पूर्ण हे ते त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं माती वाहून गेलेली आहे हे सगळं खड्डा दिसून म्हणजे तुम्हाला दिसतंच आहे, हो, हे सगळं पूर्ण वाहून गेलेले आहे चारा पडलेल्या साऱ्या पडलेल्या आहेत तर त्यांचं म्हणणं असं आहे की आता जर मातीच वाहून गेली तर पुढे आम्ही पेरायचं कसं जगायचं कसं ठीक आहे आपला एक अंदाजा काय नुकसान असेल याच्यामध्ये अंदाज होतो ते नुकसान एक अंदाजा एका पाशी बघा तुम्ही अंदाजा तर खूप झालेला आहे 5 लाख काय 7 तुम्हाला- लाख किती नुकसान झालेलं तुम्हाला आहे किती खर्च आला असेल अंदाजा हे सगळं हे करायला किती खर्च आला होता 3-4 लाख रुपये खर्च आलेला असेल आम्हाला आणि आता माती तुम्ही 10 लाख रुपये तरी टाकली तर माती टाकलं जाणार नाही. शेतच होणार नाही आमचं तयार बघितलं का यांची परिस्थिती कशी आहे म्हणजे यांचं सगळं हे सगळं शेतकऱ्यांनी जे पेरलेलं आहे पूर्ण गेलेलं आणि येणार पण नाही ते 30 वर्षाचं उत्पन्न हे नेमके चालू झालेलं होतं बगीचा आता टोटल लॉस झालाय तो म्हणजे 3-4 लाख पर्यंत ह्यांचा पुरे शेतकऱ्यांनी जे आता हे जे बाग केलेलं आहे पुरे 3-4 लाख त्यांचा खर्च झालेला आहे खर्च झालेला आहे पण त्याच्यानंतर हे पुरं जे आहे ना हे सगळं माती वाहून गेलेली त्यांचं दुःख कुठं आहे जास्तीत जास्त आमची ही शेतातली माती वाहून गेलेली आहे तर शासनाकडून त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं हे जे माती गेलेली आहे ते आम्हाला लेवल बी करून दिलं तर चालेल आणि शासनाने आता जे तुमच्या शेतामध्ये आले होते शासन कोणी आलं का चौकशी करायला पंचनामा वगैरे करून गेलेलं आहे बरं मग आता पुढे काय चालू आहे पुढं काय आता ते काही नाही अजून तर काहीच नाही करू म्हणताय फक्त बाकी काही नाही बरं किती नुकसान भेटलं असं काही बोललं का ते नाही काहीच बोलत नाही फक्त करू फक्त त्यांचा शब्द आहे करू बा आम्ही किती करू याचा विषयच नाही काहीच बरं मग आता अंदाजा आपला 3 लाखापर्यंत खर्च आलेला आहे 4 लाख रुपये खर्च झाले बरोबर 3-4 लाख खर्च झालेला आहे पण त्यांचं काहीतरी असेल ना याच्यामध्ये काही भेटेल काय असं काही बोललेच नाही का नाही बोलतच नाही ते शब्दच नाही काढत किती भेटेल काय भेटेल काहीच नाही फक्त देऊ म्हणता काय देतील याचं काय माहिती आता काय देतात काय राहतात बरं आता तो जो पंचनामा करायला आले होते का शेतामध्ये रोडवरच करून गेले ते आले होते काही रोडून केले होते म्हणजे शेतामध्ये फिरून सगळं पंचनामा केलं कृषी साहेबने पंचनामा करून गेले म्हणजे आतमध्ये सगळं बघून गेले चला धन्यवाद याच्या तर चांगलं झालं की यांच्या आतमध्ये शेतामध्ये घुसून पंचनामा तर केलेला आहे कृषी साहेब आणि आता शेतकऱ्यांचं खरोखर दिवाळी गोड झाली पाहिजे हे पूर्ण नुकसान जर बघितलं ना जे घरात पैसा होता पूर्ण शेतामध्ये टाकला गेला आता ह्याच्यावरच जगणार तर जिथं त्यांचं फळ काढायचं होतं जे आता तोंडात घास घालायचा आहे आणि तेच हिरावून गेला आणि तेच चाललं गेलं म्हणून किती वाईट परिस्थिती आहे तर डोक्याबरोबर पाणी होतं म्हणजे हे मागच तयार नाही करू शकणार आम्ही कितीतरी खर्च दिला सरकारने असं आहे का आता जगायचं कसं हे पूर्ण निघून गेलेलं आता तुम्ही आणि परिस्थिती तशी आहे आता डोक्यावरून पाणी सारखं आहे ना तर झाड आपल्या डोक्याच्या वरती होतं हे आता हे जर झोपून गेलं म्हणजे त्याच्या डोक्यावरूनच पाणी गेलेलं आहे शेतात पाणी हे तर काही सांगायची गरज नाहीये ठीक आहे आपण हे बातमी शासनापर्यंत पोहोचू आणि तुम्हाला कुठे ना कुठे न्याय काहीतरी मिळेल आणि ही बातमी वरच्या अधिकाऱ्यापर्यंत नक्की जाईल टेन्शन नाही तुम्ही बघू शकता किती वाईट परिस्थिती आहे हेमंत सबरूत तळवी यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आपण तुम्ही बघू शकता की किती जोरात प्रवाह होता ते तुम्हाला दाखवतो मी आधी आता हे बघा शेड आहे दाखवा पुरं शेड दाखवून दे त्यांना पुरं हे शेड आहे जनावरांसाठी आणि सगळ्यासाठी तो बांधलेला आहे आता फक्त तुम्ही हे बघा म्हणजे पाण्याचा प्रवाह किती होता जोरात हे तुम्हाला ह्याच्यावर अंदाजा येईल त्या पत्र्यावर येईल किती जोरात पाणी होतं बघा हा पत्रा बघा किती वाकलाय बघा तिथपर्यंत गेलाय हा पत्रा इथं होता दाखवून द्या आता हा जो पत्रा होता ना इथं होता तर किती जोरात प्रवाह होता अक्षरशः ते तिथे वाकलाय ते एवढा वाकलेला आहे त्या इथे एवढा वाकलेला आहे
म्हणजे एवढं सांगायचं आहे ह्या बातमीमध्ये आपल्याला, किती जोरात प्रवाह होता. आता तुम्ही इकडे हे पाहिजे बघू शकता किती जोरात आहे. हे पाहिजे इथे हे बघू शकता. बरं त्यांचं एवढंच नाहीये, अजून शेतकऱ्याचं काय नुकसान झालं तुम्हाला पुढे सांगतो. या इकडे या. म्हणजे त्यांचं नुकसान, आता नुकसान काय झालेलं आहे तुम्ही तर पुढे दाखवा थोडंसं. हे तर शेड तर पूर्ण वाहूनच गेलेलं आहे. आता ताई आपलं काय नुकसान झालेलं आहे, काय काय झालेलं आहे थोडस सांगून द्या तुमच्या ह्याच्यामध्ये काय नुकसान झालं. दादा, इकडे तिकडे बघा. हा इथं म्हैस बांधलेली होती. म्हैस 1 लाखाची घेतलेली होती. ते पण वारून गेली आहे. 2.5 एकरची ठिबक वाहून गेली आहे. 15-20 पाईप वाहून गेले. ट्रॅक्टर मध्ये पाणी घुसून गेलंय. पाहते बाग बी पूर्ण झडतोय. पुरे बुरशीनं लागून गेली. पुरे फळांची ते नुकसान होते आमची. बरं बरं बघा. या पुढे या, तू पुढे या पुढे या, पुढे या, पुढे दाखवा त्यांना दाखवा. आता हे तुम्ही जेवढं पांढरं बघताय ना, हे जे निशाण, हे इथपर्यंत पाणी होतं. अंदाजा विचार करा तुम्ही. आणि त्यांची म्हैस इथंच बांधलेली होती आणि ती वाहून गेली आणि पुढे कुठे त्यांना सापडलं असेल किंवा इथे हा इथे सापडली ती, इथे अडकली. सापडली. शेणखत पण वाहून गेलं. बरोबर. ते म्हैस कितीची होती आता ती? ते 1 लाखाची होती दादा. बघितलं का किती परिस्थिती अवघड आहे. 1 लाखाची म्हैस होती. म्हणजे शेतकऱ्यांचं तेच जे आहे ना, जे कमाई आहे ना, जे वर्षाची कमाई जी असते ना, त्याचे जे कमवलेलं जे बँक बॅलन्स म्हणतो ना आपण आपलं, तर ते त्यांचं बँक बॅलन्स हे दिसते ना तुम्हाला. हे बँक बॅलन्स हे आहे त्यांचं. बघा हे दिसते. हे सगळं त्यांची कमाई, हे कमाई असते. म्हशी कमी असतात, जनावर कमी असतात. आणि हे जर कमाई वाहून गेली त्यांची वर्षाची, तर त्यांची किती वाईट परिस्थिती आहे. तर तुम्हाला आता शासनाकडून काय तुम्हाला म्हणजे असं मदत काय हवी आहे, थोडस या पुढे. शासनाकडून तुम्हाला काय मदत हवी आता? शासनाकडून तर मदत हवी दादा, कारण कमाई 4-5 लाखाची नुकसान झाली आहे. आणि आम्ही गरीब लोक, ढोरं, काही शेतीवरच आमचं गुजारा होतो. बरं. आम्ही काही इथले मोठे याच्यावर तर आहे नाही का आम्ही जास्त काही अपेक्षा करू शकतो म्हणून. बरं बरं. तर आमची फक्त शासनाकडून हेच अपेक्षा आहे का आम्हाला 3-4 लाखाची भरपाई द्या तुम्ही. बरोबर बरं बरं. आता हे बांधायला जर लागले पैसे तर 30-40 हजार रुपये यायला लागतील. मधात झाडं तुटलेले आमचे मोसंबीचे, बरोबर. त्याची भरपाई नाही होऊ शकत ना. बरोबर. शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे, शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तुमच्याकडून काहीच कमाई करायचं नाहीये. आमचे जे नुकसान झालेलं आहे, जे वाहून गेलेलं आहे, आमची जी कमाई होती आम्हाला तेवढी जरी भेटलं तरी बस झालं. आणि शासनानं खरोखर इथे येऊन जे नुकसान झालेलं असेल तर त्यांनी शेतकऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. धन्यवाद. आता ही कपाशी बघा. आता हे तुम्ही बघू शकता ही काय कामाची आहे. पुरेपूर पाहता ते सगळं काहीतरी आहे का बघा त्याच्यामध्ये. सगळं चिखल म्हणजे पुरेपूर हे जर बघितलं ना, हे पाहिजे. आता हे पुरेपूर हे पता चिखल म्हणजे चिखल होऊन गेलेलं आहे त्या ठिकाणी. पुरे आता माती मोल झालेला आहे. कॅमेरामॅन तुम्ही सगळं हे जे पाण्यामध्ये आहे ना, या थोडस पुढे या आणि हे दाखवा जरा. हे किती हे सगळं आता हे पण नुकसान झालेलं आहे सगळं ठिबकचा. किती खर्च आला होता याला तुम्हाला ठिबकला? आता काहीच पर्याय नाही त्याला. किती खर्च आला होता तुम्हाला ठिबकला? मला जवळजवळ 60,000 रुपये खर्च आहे. जवळजवळ 60,000 खर्च आला आणि तेही सगळं पूर्ण वाहून गेलेलं आहे. हे पाय तुम्ही दाखवू शकता. एकदम खाली दाखवा, कपाशी दाखवा थोडीशी. हे बघ कसं झोपलेलं आहे एकदम. बारे काही गडबड दिसू द्या जरा आपल्याला सगळ्यांना. म्हणजे किती नुकसान झालेलं आहे खरोखर आहे का विनाकारण. हे पाहिजे आता हे म्हणजे आता हे बघा. आता हे पाईप जे होते हे जमिनीत होते. जमिनीत तुम्ही बघू शकता. ते जमिनीत असताना सगळं पूर्ण वर आलं. किती म्हणजे माती वाहून गेली. ते पाईप सगळं वर आलेले आहेत. हे पाहा तुम्ही दाखवू शकता. खाली दाखवा. धीरे धीरे दाखवा. एकदम धीरे धीरे दाखवा. हे पाय हे सगळं नुकसान दाखवा इकडे. हे पाय या ठिकाणी दाखवा. हे सगळं आता हे ठिबक किती वाईट परिस्थिती आहे तुम्ही दाखवू शकता. हे पहा इकडे दाखवा. किती नुकसान आहे शेतकऱ्यांचं. आता मालक आहात शेतकरी ह्याचं. तर आता कपाशीचं तुमचं म्हणजे सगळं खर्च किती आहे? आमचा जवळजवळ इथं आम्हाला 50,000 रुपये खर्च आला होता. किती? 2 एकर क्षेत्र आहे आमचं हे. 2 एकर मध्ये आम्हाला 50,000 रुपये खर्च आला आहे. सर्व ते ठिबक वगैरे ते तर गेलंच आहे. पण आता याच्यामध्ये तर आम्हाला 10% पण खर्च निघणार. म्हणजे 2 लाख रुपये खर्च झाला तुमचा? हो. आपण नर्सरी आम्ही आम्हाला 2 लाखाच्या पुढे म्हणजे 3 लाख रुपये इथे खर्च झालाय आम्हाला. आणि आता याच्यामध्ये आम्हाला तर 10% पण उत्पन्न मिळणार. काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी? बरोबर. बरं इथं शेतात येऊन तुम्हाला शासनाचा कोणता व्यक्ती आला होता का इथे पंचनामा? काय आले होते फक्त ते आपलं तलाठी आणि ते कृषी सहाय्यक आले. त्यांनी फक्त पंचनामे केले. आता ते कसे करता पंचनामे ते आम्हाला काही कळालं नाही. फक्त त्यांनी कागदावरती लिहून नेले. बघितलं किती परिस्थिती अवघड आहे.
आता आम्हाला तर ते डायरेक्टला हे पाहिजे होते पैसे, पण मग आता ते नाही हे करत आहे आम्हाला. आता इथं समोर दिसतंय ना ते नुकसान 100% आमचं नुकसान झालंय, पण मग आता तरी पण काहीच करत नाही शासन. बघितलं का तुम्ही शेतकऱ्यांचं ते 3 लाखाच्या आसपास त्यांचं आता ह्या शेतकऱ्यांचं आहे ना 3 लाखाच्या आसपास त्यांचा खर्च झालेला आहे. आणि आता ते पंचनामा करायला आले, पण ते कसं केलं माहित नाही, काय झालं माहित नाहीये. म्हणजे एवढे भोळे भाडे आपले शेतकरी असतात. खरोखर जो पंचनामा करायला आले असतील, तलाठी आले असतील, 100% ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्याला 100% नुकसान भेटलं पाहिजे. कारण हे तुम्ही म्हणजे हे जे डोळ्यासमोर दिसतंय ना हे दाखवा, परत दाखवा त्यांना, अजून त्यांना दिसू द्या. तसं शासनाला दिसू द्या खरोखरच नुकसान आहे का नाही. पुरे बघा ना हे पुरं, आता पुरं हे झोपलेलं आहे. आता बघा हे सगळं पूर्ण झोपलं, दाखवा कॅमेरामॅन खाली दाखवा सगळं पूर्ण. हे पाहिजे दाखवा इकडे, आता हे पाहिजे दाखवता. आता हे जे तुम्ही बघताय ना, आता हे पुरं सगळं ठिबक म्हणजे कमीत कमी 60,000पर्यंत त्यांनी म्हणजे हे सगळं केलेलं होतं. 60,000चा खर्च होता, ते सुद्धा पूर्ण सगळं वाहून सगळं नुकसान झालेलं आहे. आणि खरोखर शेतकऱ्यांना भरपाई भेटली पाहिजे. पूर्ण पाण्यात होते, म्हणजे आता इथपर्यंत पाणी होतं, त्याच्यावरती पाणी होतं, ह्याच्यावरती पाणी होतं. बघा म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही आता ह्याची हाईट किती आहे बघा, त्याच्यावरती पाणी होतं. तर खालचे जे पीक आहे जे काय असेल ते कसं काय राहील सगळं, ते तर साहजिक आहे, हे तर वाहून जाणार आहे, हे तर झोपलंच जाणार आहे. कारण ह्याच्याच वरती इथपर्यंत पाणी आहे. एवढा जोरात प्रवाह होता. ठीक आहे, जे बी नुकसान झालं आपण एवढ्यासाठी झालो की शासनाने खरोखर ज्याचं नुकसान झालं त्याला नुकसान भेटलं पाहिजे, म्हणून आपण इथं शेतामध्ये आलेलो आहे. चला पुढे दाखवा, कॅमेरामॅन थोडंसं दाखवा, इकडे पुढे दाखवा, इकडे दाखवून द्या पुढे. ते फक्त झोपलेलं एकदम विषय दाखवून द्या त्यांना, हे सगळं नुकसान ते पुढे दाखवून द्या त्यांना, दाखवा त्यांना. हे पहा इकडे पहा सगळं काय आहे, सगळं पहा सगळं झोपलेलं हे दाखवा. हे पहा सगळं, हे पहा ते पुरे सगळे जमीन झोपलेली आहे. आपलं नाव काय आहे? भगवान रूपचंद माळे, राजुरी खुर्द. बरं, भगवान रूपचंद माळी यांचं शेत आहे हे. आणि तुम्ही बघू शकता किती अवस्था बेकार आहे. तरी आम्ही एवढ्यासाठी चालू की जे तो हकीकत आहे, शेतकऱ्यांचे जे सत्य असेल तेच आम्ही दाखवण्यासाठी आलेलो आहे. आणि शेतकऱ्यांची जर इथं कोणी ऐकत नसेल, शासन पर्यंत पोहोचत नसेल ही सगळी व्यथा त्यांची जे बी काही असेल, त्यासाठी आमच्या माध्यमातून तरी ते शासनापर्यंत गेलं पाहिजे, यासाठी आम्ही इथं शेतापर्यंत आलेलो आहे. आणि आम्ही एक पत्रकार म्हणून आम्ही एक जबाबदार व्यक्ती आहे की ह्यांच्यापर्यंत आता ह्यांचं कधीही जरी विचारलं तर शासनावर त्यांच्यावर विश्वास नसतो त्यांना. ते येतात जातात आणि त्यांना जे नुकसान भरपाई भेटत नाहीये. आता तुम्ही ह्यांच्याकडनंच ऐकलं, इथं आले, पंचनामा केले, काय झालं माहित नाही, काय लिहिलं माहित नाही, किती भेटणार आहे माहित नाही. एवढी वाईट परिस्थिती आहे. तरीही शासनाने जे नुकसान 100% जर दाखवलं असेल तर शेतकऱ्याच्या मालकांना सोबत घेतलं पाहिजे आणि त्यांना दाखवलं पाहिजे तुमचे 100% दाखवलेलं आहे, एवढं तुमचं नुकसान होतं हे समाधानकारक राहतील. आणि जे बी नुकसान झालं असेल त्यांना दिवाळीच्या अगोदर भेटलं पाहिजे आणि दिवाळी त्यांची गोड झाली पाहिजे. शेतकरी राजा आहे आणि शेतकरी राजा आहे म्हणून आपण आहोत, सगळे आहोत, हे विसरता कामा नये. चला आता तुम्ही इथं बघू शकता, भारत सीताराम पाटील हे त्यांचं शेत आहे. म्हणजे दाखवा त्यांना मका किती झोपलेला आहे, हे पाहि दाखवून द्या थोडस बारीक, म्हणजे पुरेपूर पुढे बी दाखवत आलं चालेल. हे पाह म्हणजे आता काय, या इकडे या. आता हे जे जाऊ दे, आता पुढे तर मका तुमचे झोपूनच गेलेले आहे. आता हे काही कामाचं आहे का तुमच्या ते कामात येते की हे काय असं तुमच्या कामात यासारखं आहे का याच्यामध्ये? काही प्रमाणात खराबच झालेलं आहे का त्याच्यामध्ये? बरोबर. हे पहा ह्याच्यामध्ये पुरं सडून गेलेलं आहे, पुरेपूर सडून आलेलं आहे. आता तुम्ही फक्त कॅमेरामॅन तुम्हाला आहे ना पुरे जेवढं आता हे जे आता जेवढं बघा किती पाण्याचा प्रवाह किती होता ह्याच्यावरून अंदाज येतो की म्हणजे पुरे आता जेवढी मका आहे ना पुरी झोपलेली आहे, पुरेपूर झोपलेली आहे. दाखवून द्या सगळीकडे दाखवा, पुरी मका दाखवून द्या किती शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. पुरेपूर मका झोपलेली आहे. वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची आणि तुम्ही बघू शकता किती नुकसान झालेलं आहे. पण आता ही जी वाळू आहे ना ही शेतामध्ये, हे तिकडनं वाळू वाहत आलेली आहे, नदीमधून तिकडून वाहत आल्या प्रवाहामध्ये. आणि ह्यांची शेताची जी माती आहे ती पुढे वाहून गेलेली आहे.
म्हणजे पूर्ण नदी आहे पुढे वाटतं, नदी आहे ना? आता पुढे ती नदी चालली गेली, म्हणजे ह्यांची माती नदीत चालली गेली आणि इकडची प्रवाहामध्ये वाळू आली, म्हणजे ह्यांना किती वाईट परिस्थिती आहे ते बघू शकता आता या ठिकाणी. बरं, आपलं नाव काय? घनश्याम लक्ष्मण कोळी. बरं, आता म्हणजे हे जे नुकसान झालेलं आहे, तर आता कितीपर्यंत मला अंदाजा काय असेल नुकसानाचा? एका अंदाजा की तुमचे खर्च तरी लाख रुपयाचं उत्पन्न आम्हाला इथं अपेक्षित होतं, पण ते आता सगळं पाण्यात गेलं. पाण्यात गेलं टाकलं. बरं, आता मग इथे येऊन पंचनामा वगैरे झालाय का? पंचनामा केला साहेब लोकांनी, पण अजून काय आहे ते काही पुढलं माहित नाही. पुढचं काही माहिती नाही हो. असताना. म्हणजे लाख रुपयाचा तुमचा म्हणजे म्हणजे खर्च झालेला आहे पेरणीचा, उत्पन्न तर बाजूलाच राहिला. बरोबर, जे आता म्हणजे तुमचं जे असेल खर्च लाखाचा असेल, ठीक आहे. तुम्ही आता बघू शकता यांचं म्हणजे पूर्ण खर्च आहे यांचा 1 लाख रुपयाचा असेल आणि त्याच्यामधून उत्पन्न तर नाहीच आहे. जे खर्च झाला त्यांना तेवढे जरी भेटलं तरी समाधानकारक राहतील असं आहे ना. म्हणजे आता शेवटी जर काहीच नाही म्हणत त्याचा खर्च तरी भेटला पाहिजे. खर्च तरी भेटला पाहिजे. ठीक आहे, अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची आणि म्हणूनच आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे. शेतकऱ्यांचे जे खरोखर नुकसान झालेलं आहे ते शासनापर्यंत गेलं पाहिजे. जर इथं ह्या लेवलला जर कुठे तुमच्याकडे लक्ष दिलं नाहीये तर हे बातमी आपण कलेक्टरपर्यंत पुढे पाठवू की काय नुकसान झालं यांना का भेटत नाहीये. धन्यवाद, थँक्यू. आता ठीक आहे, हे जे बावळी नदी आहे ना, हिला वळण हे जे दाखवा इकडे सगळीकडे, हे आपलं दाखवायचं, हे पाणी आल्यानंतर वळण त्याला इकडून वळून इकडे पाणी जातात ते, बरोबर. हे बावळी नदी आहे. एवढा प्रवाह जास्त होता, एवढा जोरात होता, याच्यावर अंदाज आपण घेऊ शकतो. इथून जे पाणी आलं ना हे पुरेपूर हे पाय म्हणजे इकडे वळायला जाऊ दे, पाणी एवढं जोरात होतं की तिकडं तर जास्तीचं झालेलं, पण ते इकडून सरळ पाणी पुरे ह्या रोडवर इकडे हे इकडे पाणी आलेलं आहे. हे पूर्ण रोडवर इकडे इथपर्यंत असं वाहत आता कमीत कमी आता त्यांचं आता म्हणजे पाणी आता जर हे रोडनं वाहत होतं किती फुटावर पाणी होतं? इथं 10 फूट पाणी होतं सर. रोडवरती 10 फूट पाणी होतं आता आणि शेतामध्ये सुद्धा 7-8 फूट पाणी होतं. 7-8 फूट होतं. हो. आता आपण जिथं थांबलोय ना, मध्ये आपलं तुरीचं आता थांबाय, आपण जिथं थांबलोय ना हे दाखवा जरा खाली, जमीन जरा दाखवा. हे सगळं खाली दाखवा खाली. आता हे जे तुम्ही बघताय ना हे जमीन आहे, शेतकऱ्यांची जमीन आहे आणि ह्याच्यामध्ये काय पेरलं होतं त्यांनी? त्याच्यामध्ये तूर. हे पहा, हे तूर. हे दाखवा इकडे हे खाली दाखवायचे, खाली दाखवा, या इकडे या. आता ही तूर आहे. हे पहा, हे तूर आहे, हे तूर आहे पुरेपूर. आता हे तूर आहे, पहा दाखवा त्यांना. हे सगळं हे जमीन आहे, बरोबर पुरे. आता तुम्ही बघू शकता पुरेपूर ह्याच्यातली माती सुद्धा सगळे दाखवा इकडे. असं हे पूर्ण माती वाहून गेलेली आहे पुरे. हे सगळं तुम्हाला खडकाळ दिसते ना, हे पुरे खडक दाखवा त्यांना, तिकडे दाखवा, हे दाखवा, सगळं शेत दाखवा त्यांना. हे पूर्ण खडक हे सगळं वाहून गेलेलं आहे पाणी. आता सगळं आता सगळं जर हे बरोबर. आता प्रश्न असा आहे, जर शेतकऱ्यांची मातीच वाहून गेलेली आहे तर उद्या पुढच्या वर्षी पेराल कशामध्ये आणि ते उगवतील कशामध्ये, हा मोठा प्रश्न आहे. तर आता तुमचं काय कितीपर्यंत नुकसान असेल अंदाजा? तरी आमचं याच्यामध्ये 1 एकर शेती जवळजवळ 1 लाख रुपयापर्यंत खर्च झालाय. म्हणजे उत्पन्न गेलंय आमचं. म्हणजे आणि परत याच्यामध्ये ना यायचंच काम नाही राहिलं शेतामध्ये डबलला. बघा किती प्रश्न, म्हणजे नापिकच झाली ती जमीन. आता याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला, पर्याय नाही काही. बघितलं का तुम्ही किती प्रश्न आता अवघड आहे, कारण शेतामधली मातीच वाहून गेलेली आहे. सगळं आता हे पीक तर गेलेलंच आहे, मातीच वाहून गेलं तर पीक गेलेलंच आहे. आणि 1 लाख रुपये त्यांचा पूर्ण खर्च होता ते सुद्धा वाहून गेलेला आहे. आता मला सांगा, म्हणजे आता त्यांचं म्हणणं काय ऐकलं ना तुम्ही, शेतामध्ये यासारखं काही राहिलेलं नाही. काय राहिलेलं नाहीये ते आता तुम्ही इकडे दाखवा. पुढे आता हे पुरे खडकाळ जमीन आहे, पुरे जमीन म्हणजे खडक राहिलाय, माती नाहीये, माती म्हणजे माती वाहून गेलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की इथे येऊन काही फायदा नाहीये, अशी परिस्थिती आहे. बऱ्याच पंचनामा वगैरे झाला? पंचनामा झालाय त्याच्यावर झालेला आहे. हो झालाय. बरे, त्याच्या पुढचं काही प्रोसिजर काही नाही, त्यांनी काही सांगितलं नाही बा तुम्हाला किती मिळत आहे काय मिळत आहे असं काही बोलले नाही त्यांनी. फक्त पंचनामा करून घेतले, सह्या घेतल्या आमच्या, नंतरला काही पुढचा प्रश्न काही नाही. इथं आलाय, पंचनामा झालेला आहे, तरी बी आता पुढे काय प्रोसिजर आहे शेतकऱ्यांना काहीच माहित नाही. काय नुकसान भेटणार आहे, काय फायदा भेटणार आहे, त्यांना काहीच माहिती नाहीये. अशी इथली परिस्थिती आहे. आणि आता त्यांना कितीही केलं तर शेतात येऊन ते पेरू शकत नाहीत, राहू शकत नाहीत. आता शासनाने येऊन या ठिकाणी खरोखर पाणी करून त्यांना जमिनी जरी लेवल करून दिलं तरी त्यांना अडचण नाहीये. आणि ही बातमी आपल्या शासनापर्यंत पोहोचवू. धन्यवाद.